नमस्कार. नमस्कार. मी डॉक्टर विपिन, जिल्हाधिकारी नांदेड, आणि आज माझ्यासोबत आहे आपले नांदेड वाघारा कॉर्पोरेशनचे म्युन्सिपल कमिशनर लहाने सर. आज आपण दोन विषयावर आपण आज बोलणार आहे. दोन म्हणण्यापेक्षा तीन विषयावर आपण आज बोलणार आहे. एक तर कोविड-19 या जो प्रादुर्भाव आहे व्हायरल डिसीजचा, त्याच्या बाबतीमध्ये लोकांमध्ये असलेले गैरसमज. दुसरा इश्यू हा राहणार आहे पोस्ट लॉकडाऊन. आता जे लॉकडाऊनमध्ये आपण रिलॅक्सेशन देत आलेलो आहे त्याच्यामध्ये आता काय इश्यू आहे त्याच्यावर चर्चा करू. आणि तिसरा मुद्दा राहील कॉर्पोरेशननी काही नवीन इनोव्हेटिव्ह काही या कोविडच्या संलग्नतेमध्ये काही उपाययोजना सुरू केलेल्या आहेत, त्याच्यावर लहाने साहेब आपल्याला सविस्तरपणे सांगेल. तर मागच्या 2 महिन्यापासून कोविडमध्ये काम करत असताना आम्हाला काही इश्यू इश्यू आमच्या लक्षात आलेले आहे, ज्याच्यामध्ये काही लोकांमध्ये गैरसमज आहे. आता काही मागच्या दिवसापासून आम्ही बघत आहोत की कोरोना व्हायरसची लोकांमध्ये भीती आहे. कारण जेव्हा एखादी पॉझिटिव्ह पेशंट येतो त्याच्यानंतर आमची टीम त्यांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकरिता जात असते. आमची हेल्थची टीम, आमचे डॉक्टर्स जेव्हा त्या कॉलनीमध्ये किंवा त्या एरियामध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी जातो तर लोकांमध्ये भीती असते. लोक ते खरंच सांगत नाही. आणि आमच्या हे लक्षात आलं आहे की संध्याकाळी जेव्हा रिपोर्ट पॉझिटिव्ह येते त्यांना माहीत व्हायच्या आधीच लोक तिथून निघून जातात, हे करतात. काही याच्यामध्ये लक्षात आलेलं आहे. त्या याच्यामध्ये आम्हाला त्या लोकांना शोधण्यामध्ये थोडा त्रास होतो. आमची टीम त्यांना शोधतात, परंतु त्यांना आमच्या टीमला त्यामध्ये त्रास होतो. तर मला हेच सांगायचं आहे की क्वारंटाईन म्हणजे एखादी पेशंट जर कोविड पॉझिटिव्ह आला तर त्याच्यानंतर हेल्थ डिपार्टमेंटचा प्रोटोकॉल काय असतो त्याच्या बाबतीमध्ये मला थोडं क्लॅरिफिकेशन द्यायचं आहे. तर हेल्थ डिपार्टमेंटचा जो प्रोटोकॉल आहे, जर एखादी पेशंट जर पॉझिटिव्ह आला तर त्याचे आपण हाय रिस्क आणि लो रिस्क हे दोन प्रकारचे आपण त्याचे कॉन्टॅक्ट ट्रेस करतो. हाय रिस्क म्हणजे जो एकदम त्याच्या जवळ आहे, त्याचे फॅमिली मेंबर आहे, जर काही डॉक्टर असेल तर त्यांनी ऑपरेशन करताना त्या पेशंटच्या टचमध्ये आला असेल, हे जे डायरेक्ट जे कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यांना आपण हाय रिस्क म्हणतो. हाय रिस्क यासाठी म्हणतो की त्यांना कोविड जो व्हायरसचं इन्फेक्शन व्हायचे चान्सेस जास्ती असतात. आणि दुसरा कॅटेगरी असते लो रिस्क. त्यांना आपण जे हाय रिस्क असतात त्यांना आपण इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन करतो. कारण त्यांना इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन जर केलं तर आपण ते जे व्हायरसची चेन आहे, जे इन्फेक्टिव्हिटी आहे, जे फैलाव आहे ते आपण कमी करू शकतो. आणि लो रिस्कला आपण घरीच त्यांना क्वारंटाईन करून त्यांना सिम्पटम आले तर आपण त्याचा स्वॅब घेतो, नाही त्यांना फॉलोअप आपण त्यांच्या घरी करतो. आणि ते फॉलोअप करण्यासाठी पण आपल्याकडे टीम बनवलेली आहे. तर मला हे सांगायचं आहे की हे जे आम्ही क्वारंटाईन करतो हे त्या लोकांच्या, त्या नागरिकांच्या भल्यासाठीच आहे. हे काही लोकांना असं वाटतं की हे सजा आहे, आम्हाला पनिशमेंट देत आहे, आम्हाला लोक जाऊन तिथे 10 दिवस क्वारंटाईन करत आहे. त्यामध्ये हे मला हे सांगायचं आहे ॲज अ कलेक्टर म्हणून आणि ॲज अ डॉक्टर म्हणून. कलेक्टर म्हणून कमी आणि डॉक्टर म्हणून जास्ती. हे सांगायचं आहे की हे क्वारंटाईन जे आम्ही तुम्हाला करत आहोत हे तुमच्या चांगल्यासाठीच करत आहोत. कारण जर आम्ही तुम्हाला क्वारंटाईन नाही केलं आणि तुम्ही घरी ज्या प्रकारे जर होम क्वारंटाईन फॉलो नाही झाला तर इन्फेक्शन वाढायचा, ते चेन ब्रेक होण्यासाठी त्रास होऊ शकतो. त्यामुळे हे जर चेन ब्रेक करायची असेल तर नागरिकांचा आम्हाला उपरोक्त आणि भरपूर प्रमाणामध्ये आम्हाला सहयोग लागेल. मला एक विनंती आहे सगळ्या नागरिकांना की जे कंटेनमेंट एरियातले लोक आहेत त्यांनी आमच्या हेल्थ टीमला कोऑपरेट करावं, खरं बोलावं. आता आमच्या लक्षात हे येत आहे की जेव्हा मी त्यांना विचारतो की तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये आलो होतो का, जो पेशंट आहे ही ऑल्सो डिनाईड की मी नव्हतो आलो. पण नंतर आम्हाला त्यांच्या नेबरर्सकडून किंवा त्यांच्या लोकांकडून कळते की नाही हे 2 दिवसाआधी यांना भेटले होते, 3 दिवसाआधी यांना भेटले होते. आणि जेव्हा मग आम्हाला ते हिस्ट्री भेटते नंतर आमची टीम जाऊन त्या लोकांना आम्ही शिफ्ट करतो क्वारंटाईनमध्ये आणि त्यांचे स्वॅब घेतल्यानंतर 5 दिवसानंतर ते पॉझिटिव्ह होतात. जर तुम्ही वेळेवर आम्हाला इन्फॉर्मेशन दिली, जर तुम्ही 1 दिवस तरी आम्हाला लेट दिली आणि 1 दिवसामध्ये तुम्ही अजून 10 लोकांना भेटले तो नागरिक, तर ते 10 नंतर ते लॉगरिथमिक बेसमध्ये आपलं ते वाढू शकतो. त्यामुळे आमची जी हेल्थ टीम आहे त्यांच्याशी तुम्ही उपरोक्तप्रमाणे खरी माहिती द्या, जेणेकरून लवकर आपल्याला कोरोनाचा जो चेन आहे तो ब्रेक करायचा असेल. मला अत्यंत आनंद होत आहे की ज्या प्रकारे कॉर्पोरेशनच्या त्या टीमनी आणि आमच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या टीमनी जे काम केलं आहे, मागच्या 7-8 दिवसापासून आपलं केस येण्याचं प्रमाण खूप पुष्कळ कमी झालं आहे. कारण आपण बघितलं आपल्या मागच्या 2 महिन्यामध्ये 2-3 असे स्पाइक्स आले होते, त्याच्यामध्ये 17 कधी 20 अशा केसेस पॉझिटिव्ह आल्या. नंतर आपल्याकडे तुटक 1-2 केसेसच आपल्याकडे पॉझिटिव्ह येत आहे. आजही आपण 43 जे सॅम्पल आले, फक्त एक डॉक्टर आपले पॉझिटिव्ह आले आणि बाकी सगळे जे प्रायमरी कॉन्टॅक्ट आणि हाय रिस्क कॉन्टॅक्ट होते सगळे निगेटिव्ह आले. हे आनंदाची बाब हे शक्य यासाठी झालं की जे पेशंट जो पॉझिटिव्ह होता पहिला इंडेक्स केस, त्यांनी जे बरोबर हिस्ट्री दिली, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जे आले त्यांना आपण लवकर शोधून त्यांना आपण क्वारंटाईन करू शकलो. त्यामुळे माझी एक अजून विनंती आहे की आपण हे जे हाय रिस्क कॉन्टॅक्ट आहे आणि लो रिस्क कॉन्टॅक्ट आहे यांची जेव्हा आमची डॉक्टरची टीम तुमच्याकडे येईल तेव्हा त्यांना खरी माहिती द्या. त्यानंतर दुसरा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की आम्ही
हे आपण बघितलं की आता नांदेड जिल्ह्यामध्ये कोविड या व्हायरस या बिमाऱ्यामुळे जवळपास 8 डेथ झाल्या आहे. टोटल 9 झाल्या, त्यातल्या 2 दुसऱ्या जिल्ह्याच्या होत्या, 7 आपल्या जिल्ह्याच्या डेथ झालेल्या आहे. ह्या डेथ यामुळे झाल्या कारण त्या लोकांनी आम्हाला सांगितलं नसल्यामुळे ते हॉस्पिटललाच लेट स्टेजवर गेले. त्यामुळे डॉक्टरांनी प्रयत्न केल्यामुळे ते वाचू नाही शकले. काही पेशंटला आम्ही रिकवर केलं. त्यामुळे एखाद्या कंटेनमेंट एरियामध्ये जेव्हा आमची हेल्थ टीम जाते त्याला आम्ही सारी सर्व्हिलन्स म्हणतो. त्याच्यामध्ये आशा आमच्या घर टू घर जाऊन जोपर्यंत कंटेनमेंट एरिया आहे 14 दिवस आम्ही ऍक्टिव्ह सर्व्हिलन्स करतो आणि प्रत्येक घरी जाऊन त्यांना ताप आहे का, त्यांना खोकला आहे का, त्यांना सर्दी आहे का, हे जे प्रश्न त्यांना विचारतो. माझी हे विनंती आहे की लोकांमध्ये अशी भीती आहे की जर आम्ही सांगितलं आम्हाला ताप आहे, खोकला आहे तर हेल्थ टीम आम्हाला उचलून घेऊन जाऊन क्वारंटाईनमध्ये करेल, असं नाही आहे. ही जे सर्व्हिलन्स करत आहे हे आम्ही तुमच्याच भल्यासाठी करत आहे, नागरिकांच्या चांगल्यासाठी करत आहे. त्यामुळे जेव्हा आमची हेल्थ टीम आमच्या घरी येईल, आमच्या दारामध्ये येईल, तर तुमच्या घरी जेवढेही लोक आहे त्यांना बरोबर त्यांना माहिती द्या की तुम्हाला ताप आहे, तुम्हाला खोकला आहे, तुम्हाला श्वासमध्ये त्रास होत आहे. कारण आमची जेव्हा हेल्थ टीम येते ते पल्स ऑक्सिमीटर घेऊन येते, थर्मल गन घेऊन येते. त्यामुळे ह्या 3-4 गोष्टी जर आपण खऱ्याखुऱ्या सांगितल्या तर आम्हाला तात्काळ ते सारीचे पेशंट ओळखण्यामध्ये यश मिळेल आणि तात्काळ आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून त्यांना ट्रीटमेंट करून चांगलं करून त्यांना घरी वापस पाठवण्यासाठी आम्हाला खूप मदत होईल. त्यामुळे ह्या 2 गोष्टी, एक तर कंटेनमेंटमधल्या लोकांनी त्यांची खरी माहिती द्यावं, कॉन्टॅक्ट्सनी खरं सांगावं की आम्ही यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो होतो, तेव्हाच आपण हे चेन ब्रेक करण्यासाठी आपण सक्सेसफुल होऊ. दुसरं, हे जे आपलं सारी सर्व्हेलन्स आहे त्याच्यामध्ये आपण श्वास आणि ताप आणि खोकला याचा त्या कंटेनमेंट एरियामध्ये आता आम्ही कंटेनमेंट सोडून बाकी एरियामध्ये पण आम्ही कॉर्पोरेशननी त्यांनी प्रयत्न करून ते बाकी एरियामध्ये सर्व्हेलन्स सुरू केला. त्यामुळे जेव्हा हेल्थची टीम तुमच्या घरी येईल, आपल्या दारी येईल, डॉक्टर जेव्हा आपल्या दारी येईल तेव्हा त्यांना आपल्याला जे सिम्पटम्स आहेत त्यांना खरी माहिती द्या, जेणेकरून त्या डॉक्टरांना वेळेवर ते आयडेंटिफाय करून त्यांना ते आम्हाला पेशंट शोधायला सोयीचं होईल. आता मी माननीय लहाने साहेबांना विनंती करतो की त्यांनी एक चांगला नवीन उपक्रम स्वतःहून त्यांनी त्यांच्या डॉक्टरच्या टीमनी, त्यांच्या पूर्ण टीमनी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे की ज्याच्यामध्ये आपण 50 वर्षाच्या वरच्या लोकांसाठी आपण काही मेडिकलच्या गोष्टी करत आहोत. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी याच्यावर थोडा प्रकाश टाकून आपल्या व्ह्युअर्सला थोडं डिटेलमध्ये थोडं माहिती द्यावी. नमस्कार. आताच माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी एक जिल्हाधिकारी तसेच एक तज्ज्ञ डॉक्टर अशा माध्यमामधून आपल्या शहरामधील जे कंटेनमेंट एरियामधल्या जे ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामध्ये नागरिकांनी ज्या पद्धतीनं सहकार्य करण्याची आवश्यकता आहे त्याबद्दल प्रतिपादन केलेलं आहे. त्यांनी दुसरी जी बाब सांगितली की महानगरपालिकेनं ही आता नवीन एक ॲक्टिव्हिटी सुरू केलेली आहे. खरं म्हणजे ह्या ॲक्टिव्हिटीला सुद्धा माननीय जिल्हाधिकारी महोदयांचीच प्रेरणा कारणीभूत आहे. ते स्वतः एक डॉक्टर आहेत आणि त्यांनी आपल्याला अशा पद्धतीनं काही ॲक्टिव्हिटीज केल्या तर संभाव्य जे आपले पेशंट आहेत भविष्यामध्ये लागण झालेली, ज्याच्यामध्ये आपण यापूर्वीचा जो इतिहास पाहिला तर आपल्याकडे ज्या शहरामधल्या 7 डेथ झालेल्या आहेत त्याचा पूर्वानुभव म्हणजे पूर्व इतिहास त्या केसचा वेगळा होता. कोमॉर्बिड ज्याला आपण मेडिकल टर्ममध्ये म्हणतो, ते इतर आजारानं ग्रस्त असलेले नागरिक होते ज्यांना त्या आजारामधूनच खरं तर त्यांना ट्रीटमेंट होणं अपेक्षित होतं, परंतु त्यांची टेस्ट घेतल्याच्यानंतर ते पॉझिटिव्ह आले. म्हणजेच त्यांची कुठेतरी इम्युनिटी कमी झाली होती आणि कोरोना व्हायरसची त्यांना बाधा झाली आणि त्यांची ट्रीटमेंट करण्याच्या अगोदरच त्यांच्या डेथ झालेल्या आहेत किंवा आपल्या डॉक्टरांना तशी संधी मिळाली नाही. मग जिल्हाधिकारी महोदयांनी याच्यामध्ये आपण अगोदर जर हे पेशंट असे कॅच करू शकलो तर ज्यांना वेळेवरती ट्रीटमेंट मिळू शकेल आणि अशा पद्धतीनं सर्वे करणं गरजेचं असल्याचं सर्वांशी चर्चेतून निदर्शनास आल्याच्यानंतर महानगरपालिकेनं हा सर्वे करायचा ठरवलेला आहे. यामध्ये असं अपेक्षित आहे की नुसता कंटेनमेंट झोनच नाही तर शहरामधील सर्व 50 वर्षाच्या वरचे जे नागरिक आहेत त्यांचा आपण सर्वे या ठिकाणी करणार आहोत, ज्यामध्ये कुणाला डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे म्हणजे ब्लड प्रेशर आपण ज्याला म्हणतो त्याची बाधा आहे आणि काही लोकांना जर संभाव्यतः कोरोनाची लागण झाली असेल आणि त्यांची जर ऑक्सिजन लेवल आपल्याला कमी झालेली असेल तर ती तातडीने आपल्या निदर्शनास यायला पाहिजे. म्हणजे आता महानगरपालिकेनं या संदर्भामध्ये आतापर्यंत 25 पथकं निर्माण केलेली आहेत आणि आणखी नव्यानं 100 पथकं निर्माण करण्याचा प्रोसेसमध्ये आता महानगरपालिका आहे, ज्यामध्ये या पथकामध्ये ANM आणि आशा वर्कर सद्यस्थितीमध्ये कंटेनमेंट झोन आणि आता नॉन कंटेनमेंट झोनसुद्धा त्याच्यामध्ये घरोघरी जाऊन आपण सर्वे करणार आहोत, ज्यामध्ये घरातल्या प्रत्येक 50 वर्षाच्या वरच्या नागरिकाची शॉर्ट तपासणी ज्याला आपण म्हणू, ज्याच्यामध्ये त्यांचा BP तपासला जाईल,
त्यांची शुगर लेवल तपासली जाईल रँडममध्ये. आपण जनरली आता आपल्याला ह्या शुगर लेवल तपासणीच्या बाबतीत ज्यांना माहिती आहे, कोणी तपासली असेल तर आपण फास्टिंग आणि पीपी अशा 2 पद्धतीमध्ये शुगर तपासत असतो. म्हणजे सकाळी काहीही खाण्याच्या अगोदर उपाशी पोटी 12 तास आपण जेव्हा उपाशी असतो त्या 12 तासाच्या उपाशी पोटानंतर सकाळची घेणारी शुगर ही फास्टिंग म्हणजे उपवास पोटी आहे. आणि त्यानंतर काही खाल्ल्याच्या नंतर 2 तासानंतर ब्लड शुगर लेवल टेस्ट केली जाते. आणि तिसरा प्रकार आहे तो रँडमली. आता घरोघरी येणाऱ्या नागरिकांची तपासणी करायची झाल्याच्यानंतर कोणी फास्टिंग असेल किंवा पीपी असेल असं आपल्याला सांगता येणार नाही, परंतु रँडम शुगर लेवल आपल्याला तपासता येईल. तसेच पल्स ऑक्सिमीटरच्या माध्यमामधून नागरिकांची जे ऑक्सिजन लेवल आहे ती आपल्याला तपासता येईल. नॉर्मली हेल्दी माणसाची ही लेवल 95च्या वर असते, परंतु त्याच्यापेक्षा जर कमी कुणाची लेवल असेल तर आपल्याला तो संभाव्यतः कुठल्या तरी आजारानं ग्रस्त आहे अशा प्रकारच्या आपल्याला त्याचा धोका आपल्याला समजू शकतो आणि डॉक्टरांकडून त्याची व्यवस्थित आपल्याला तपासणी करता येऊ शकेल. आतापर्यंतचा जर इतिहास पाहिला तर या 7ही आपल्या ज्या डेथ झालेल्या आहेत शहरामध्ये, या सर्वांच्या बाबतीत असं झालं की हे कुठल्या तरी आजारानं ग्रस्त होते, कुठल्या तरी डॉक्टरकडे गेले, त्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट झाली किंवा मग त्यांनी ते डॉक्टरही बदलला, या ठिकाणी इलाज होत नाही, जरा आणखीन बरं वाटत नाही, जरा चांगल्या दुसऱ्या डॉक्टरकडे जा. मग त्या डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर त्यांनी रिकमेंड केलं की नाही, तुम्ही एकदा सरकारी दवाखान्यात जा आणि टेस्ट करून घ्या. ती स्टेज अशी होती की साधारण दवाखान्यात जाईपर्यंत काही जणांची डेथ झालेली आहे. काही जणांची दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी ट्रीटमेंट सुरू करण्याच्या अगोदर डेथ झाली. काहीची ट्रीटमेंट सुरू केली, स्वॅब पाठवला, स्वॅबचा रिझल्ट येण्याच्या अगोदर डेथ झाली. म्हणजे ही इतकी क्रिटिकल स्टेज होती की डॉक्टरांना त्यांचा व्यवस्थित इलाज करायला संधीच उपलब्ध झाली नाही. यामध्ये सर्व नागरिकांना असं आता मी आवाहन करेल या ठिकाणी की एखाद्या घरामध्ये जर श्वसनाच्या आजारानं, खोकल्याच्या आजारानं, सर्दीनं एखादा फार मोठ्या प्रमाणामध्ये घरातला माणूस जर आजारी आहे आणि गेल्या 3 महिन्यापासून देशामध्ये कोरोनासारखी भयानक महामारीसारखी परिस्थिती जर निर्माण झालेली आहे तर अशा रुग्णाला आपण घरामध्ये ठेवण्याचं काही कारणच नाही. मुळात तातडीनं असे काही सिम्पटम दिसले तर आपण स्वतःहूनच दवाखान्यात यायला पाहिजे. परंतु नागरिकांमध्ये बरेचसे या प्रसंगी आपल्याला गैरसमज दिसून येतात. ते असे आहेत की दवाखान्यात नेलं आणि त्यांनी मग आम्हाला क्वारंटाईन केलं. तर आता जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलं आपल्याला की क्वारंटाईनची तुम्हाला एक भीती आहे. नेमकी भीती कशाची हे कुणी सांगत नाही. भीती असण्याचं कारण तरी काय आहे? क्वारंटाईन असणं, आयसोलेशन असणं हे काय आहे? एखाद्या माणसाला जर याची खरंच लागण झाली असेल तर त्याच्यापासून इतरांना लागण होऊ नये म्हणून त्या माणसाला आयसोलेट केलं जातं, वेगळं केलं जातं. आता पूर्ण शहराची जर परिस्थिती पाहिली आपण तर आतापर्यंत आपल्याकडं 60-70% जास्त ज्यांना लागण झालेली आहे असे लोक, त्यांना कुठल्याही प्रकारचे सिम्पटम नव्हते. त्यांना आपण CCC कोविड केअर सेंटरला ठेवलं होतं आणि तिथून ते कुठल्याही आजाराच्या लक्षणांविना 10 दिवस राहून त्यांचा आजार कमी होऊन ते घरी पण निघून गेलेले आहेत. म्हणजे आता घाबरण्यासारखं तसं काही कारण नाही. आपण काळजी कुठली घेतली पाहिजे? आजार झालाच नाही पाहिजे या पद्धतीने आपण काळजी घेणं गरजेचं आहे. आणि जर झालाच तर घाबरून जाऊ नका. आपली हेल्थ इम्युनिटी चांगली ठेवली तर आपण व्यवस्थित दुरुस्त होऊ शकतो. मग महानगरपालिकेनं असे ज्यांच्या बाबतीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे अशा नागरिकांचा सर्वे करण्यासाठी आता हे जे पथकं नेमलेले आहेत, तर सर्व नागरिकांनी या प्रसंगी या पथकांना सहकार्य करणं गरजेचं आहे. किंबहुना आपल्या घरातल्या तर सर्व 50 वरच्या व्यक्तींची आपण त्यांना माहिती दिलीच पाहिजे, त्यांची तपासणी करून घेतली पाहिजे. त्यांची जर जुनी काही हिस्ट्री असेल, जे आपल्या कुठल्या तरी डॉक्टरकडे आपण यापूर्वी त्यांना दाखवलेलं असेल, त्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती या पथकाला दिली पाहिजे. आणि आपल्या आजूबाजूला शेजारी पाजारी आपल्या माहितीमध्ये आणखीन असे वृद्ध जर लोक असतील ज्यांना संभवतः असा आजार झाल्याच्या नंतर ते त्यांच्या जीवावर बेतू शकतं, अशांची माहिती या पथकाला तातडीनं द्यायला पाहिजे. त्यांची तपासणी करून घेतली पाहिजे आणि एकमेकांच्या सहकार्यानंच आपण ही चेन अशा पद्धतीनं तोडू शकतो. आता लहाने साहेबांनी जी गोष्ट सांगितली की ते चांगल्या रीतीने आता ते हाऊस टू हाऊस सर्वे करत आहे. परंतु माझी एक विनंती आहे सगळ्यांना की आपल्या घरी जर कोणी 50च्या, आता जो सर्वे जो कॉर्पोरेशन करत आहे तो सध्या 50च्या वर करत आहे, कारण हे करणं अपेक्षित 30च्या वरतीच आहे. कारण आपल्याकडे नॉन कम्युनिकेबल डिसीजचा प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये 30 वर्षाच्या वरच्या लोकांचं स्क्रीनिंग करतो. परंतु आता हे कोरोनाची बाब बघता पहिले फेज 1 मध्ये 50 वर्षाच्या वरचे कव्हर करू आणि त्याच्यानंतर आपण मग 30च्या वरचे आपण कव्हर करू. पण माझी एक अशी विनंती आहे की कोणत्याही जर टीम आमची टीम तुमच्या घरोघरी येईल, परंतु त्याला वेळ लागेल, पुढचे 10-12 दिवस लागेल. परंतु तुमच्या घरी टीम आमच्या यायच्या अगोदर जर तुम्हाला कोणत्याही घरच्या वयस्कर लोकांना किंवा कोणत्याही व्यक्तीला जर श्वासाचा त्रास आला, त्याला खोकला ताप आला, तुरंत आमच्या फिवर क्लिनिकला तुम्ही या.
फिवर क्लिनिक आपल्या प्रत्येक तालुक्याच्या हेडक्वार्टरला चालू आहे, सिटीमध्ये पण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला चालू आहे, सिव्हिल हॉस्पिटलला चालू आहे, आपल्या डिस्पेन्सरीला चालू आहे. प्रत्येक ठिकाणी फिवर क्लिनिक चालू आहे. तिथे तुम्ही या, आम्ही तिथे आपली तपासणी करू. जर आम्हाला वाटलं की सारीलाईक सिम्पटम आहे तर आम्ही तुमचे स्वॅब घेऊन आम्ही तुम्हाला आपल्या हॉस्पिटलमध्ये आम्ही ॲडमिट करून आम्ही ट्रीटमेंट करू. परंतु कृपया हा जो आजार आहे हा लपवण्यासारखा नाही आहे. याचे जे सिम्पटम्स आहे ते मोकळेपणाने तुम्ही सांगा. याच्यामध्ये घाबरण्याची काही पण गरज नाही, कारण आमचा हा एक्सपिरियन्स आहे म्हणजे पूर्ण भारतामध्ये आणि त्यातल्या त्यात आपल्या नांदेडमध्ये की 190 जे आपले 192 पेशंट आहेत त्यातले आम्ही 130-140 पेशंट आम्ही डिस्चार्ज केले, त्याने कसलाही सिम्पटम नाही आहे. त्यामुळे हे लपवू नका. जर हे लपवलं आणि वाढलं तर आपला याच्यामध्ये प्राणसुद्धा जाऊ शकतो. त्यानंतर माझी एक अजून विनंती आहे की जे नागरिक आपल्या घरी पल्स ऑक्सिमीटर नावाचा एक इन्स्ट्रुमेंट येतो, एक डिव्हाइस आहे, 1500 रुपयाचा आहे. त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक जर आपण बोट ठेवलं आणि त्याच्यामध्ये बीप वाजते आणि त्याच्यामध्ये तुमचं ऑक्सिजन सॅच्युरेशन किती आहे ते आपल्याला दाखवण्यात येते. जर ते आपण घेऊ शकलो, हे रेडिली अवेलेबल आहे. याच्यामध्ये मेडिकलमध्ये कोणत्याही इक्विपमेंटच्या शॉपमध्ये अवेलेबल आहे. ते आपण जर दिवसातून 2 वेळा जरी चेक केलं, ॲटलिस्ट जे घरातले वयस्कर लोक आहेत, जे कोमॉर्बिड लोक आहेत, तुम्ही दिवसातून 2 वेळा तरी ते चेकअप केलं आणि जर तुम्हाला ते 95-96% खाली तुम्हाला आढळलं कन्सिक्युटिव्हली, तर तुम्ही आम्हाला डॉक्टरांना येऊन ते दाखवू शकता. त्याच्यामध्ये अर्ली सिम्पटम हेच आहे की कोविडचा की अर्ली हायपोक्झेमिया, म्हणजे सगळ्यात पहिले आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजन लेवल कमी होतो. इट इज अर्लिएस्ट सिम्पटम ऑफ द कोरोना व्हायरस. त्यामुळे जर ज्यांना शक्य आहे त्यांनी घ्या. आमची टीम तर येणारच आहे, परंतु आपल्या आयुष्यासाठी, आपल्या आरोग्यासाठी जर 1500 रुपये पण खर्च करून ते घेतलं तर खूप चांगलं होईल. आपल्या घरी ते ठेवा, आपण ते चेक करा. खूपसे लोक चेक करते आणि डॉक्टर असल्यामुळे आम्हाला एक्सपिरियन्स आहे की खूप ज्यांचं ट्रीटमेंट चालू आहे हॉस्पिटलमध्ये स्वतः आपल्या घरी ते इन्स्ट्रुमेंट ठेवतात. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी पॉसिबल असेल तर घेऊन ते तुम्ही तपासणी करा. आता मला असं वाटतं की आपण जे आजचं टॉपिक आहे त्याच्यावर भरपूर वेळ बोललेलो आहे. आता आपण काही व्ह्युअर्सचे आपण काही प्रश्न घेऊ. काही आजच्या टॉपिकला निगडित आहे आणि काही टॉपिकला निगडित नाही आहे. तरी मी सगळ्या व्ह्युअर्सला हे सांगू शकतो की आम्ही हा निर्णय घेतला आहे की मला आत्ताही दिसत आहे की पॅनलमध्ये खूप साऱ्या लोकांना व्हॅलिड क्वेश्चन विचारले आहेत जे की या मुद्द्याच्या निगडित नाही आहे, परंतु ते व्हॅलिड आहे. तर यासाठी आम्ही हे केलं आहे की ज्या डिपार्टमेंटशी ते प्रश्न संलग्नित असणार तो HOD याच्यावर येऊन आपल्याला प्रश्नाला रिप्लाय करेल, जेणेकरून यू शुड गेट द एक्सपर्ट कमेंट. एक्सपर्ट माणसाकडूनच आपल्याला तो रिप्लाय मिळायला पाहिजे. आता आम्ही काही इथं प्रश्न घेऊ आणि आपले जे प्रश्न आहेत ते एकही प्रश्न अनॲन्सर्ड राहणार नाही. ते जो फॉर एक्झाम्पल जर कृषीचा प्रश्न असेल तर त्याला आम्ही SOA आमचं उत्तर देईल किंवा TO उत्तर देईल. जर हेल्थचा आहे तर आमचा DHO किंवा सिव्हिल सर्जन उत्तर देईल. काही तुमचं अतिक्रमणाचा इश्यू आहे तर ते कॉर्पोरेशनचे DMC त्याला उत्तर देईल. त्यामुळे आपल्याला ते एक्सपर्ट आणि प्रॉपर तुम्हाला आन्सर ते त्याच्यामध्ये मिळेल. त्यामुळे जरी तुमचे प्रश्न आम्ही इथे घेऊ नाही शकले तर नाराजी नका ठेवू. आपल्या प्रश्नाला उत्तर देण्यात येईल याची काळजी आम्ही स्वतः घेऊ. त्याच्यामध्ये लहानसा पहिला प्रश्न असा आहे की मास्क सक्तीचा करावा काय. तर याच्यामध्ये आपण मला असं वाटतं की आपण काही लोकांना व्ह्युअर्सला सांगावं. आता याच्यामध्ये असं आहे की माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी हे जे डिझास्टर ॲक्टच्या सगळ्या तरतुदी देशभर लागू झाल्याच्या नंतर त्या अधिकारामध्ये काही आदेश काढलेले होते, ज्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या संदर्भात आहे, मास्क वापरण्याच्या संदर्भात आहे, विविध व्यवसाय सुरू करण्याच्या संदर्भात, त्याच्या वेळा ठरवण्याच्या संदर्भामध्ये या सर्व बाबींचा सविस्तर त्याच्यामध्ये त्या ऑर्डर्समध्ये उल्लेख केलेला आहे. आता शहरामध्ये जेव्हा आपण रिस्टार्टच्या परिस्थितीमध्ये आहोत, सगळे आपण अगोदर लॉकडाऊनमध्ये होतो, परंतु आता आपण हळूहळू हे उद्योगधंदे सुरू करण्याच्या संदर्भामध्ये आपल्या शहरामधील बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी आता सुरू झालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये आता फक्त धार्मिक स्थळं, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आणि कोचिंग क्लासेस ह्या 2-3 ॲक्टिव्हिटी आणि जिम आणि इंडोर जे व्यायामाचे साधनं आहेत, स्विमिंग पूल आहेत, अशाच काहीच्या ॲक्टिव्हिटी बंद आहेत. उर्वरित सर्व ॲक्टिव्हिटी सुरू झालेल्या आहेत. ह्या सुरू होताना त्याचं सर्व नागरिक एकत्र येताना त्याचं एकमेकांच्या सान्निध्यात हा संपर्क होऊन कोरोनाचा संक्रमणाचा धोका वाढू नये म्हणून ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये मास्कचा वापर करण्याच्या संदर्भात उल्लेख आहे. आणि मास्क हा बाहेर पडताना कंपल्सरी केलेला आहे. वेगळे कंपल्सरी करण्याची आदेश काढण्याची आता आवश्यकता नाही आहे. सर्व नागरिकांसाठी मास्कचा वापर हा कंपल्सरी झालेला आहे. आपण कुठल्याही प्रकारच्या व्यवसायाच्या ठिकाणी जर जात असाल, स्वतः व्यवसाय करायला, तर दुकानदारांनी, व्यावसायिकांनी तो मास्कचा वापर केला पाहिजे आणि त्याच्याकडे येणाऱ्या ग्राहकांना सुद्धा मास्कचा वापर करणं कंपल्सरी आहे. याचं उल्लंघन करणाऱ्यावरती दंडात्मक कारवाईची सुद्धा त्या आदेशामध्ये बाब नमूद आहे.
ज्याच्यामध्ये महानगरपालिकेनं 6 झोनसाठी 6 पथकं केलेली आहेत. तसंच इन्सिडेंट कमांडर म्हणून आपले जे प्रांत अधिकारी आहेत, SDM आहेत, त्यांच्या पण आधिपत्याखाली 6 पथकं कार्यरत आहेत. परंतु एवढ्या मोठ्या शहरामध्ये प्रत्येक माणसाच्या मागं दंडात्मक कारवाई करण्यासाठी लागणं अपेक्षित नाही. नागरिकांनी आता गेल्या 3 महिन्याच्या या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्वतः काही गोष्टी समजून घेण्याची गरज आहे आणि मास्कचा वापर प्रत्येकानं केलाच पाहिजे. मास्कचा वापर न करणे, व्यवसायाच्या ठिकाणी गर्दी करणे किंवा सोशल डिस्टन्सिंग न पाळणे अशा कारणासाठी महानगरपालिकेची जे पथकं दररोज विविध भागामध्ये फिरून नागरिकांना समज देत आहेत आणि कारवाई करत आहेत. आज मी तिला साधारणतः 25,000 ते 50,000 रुपये पर डे दंडाच्या स्वरूपामधून महानगरपालिकेकडे ही रक्कम जमा होत आहे. रक्कम किती जमा होते हे महत्त्वाचं नाही. अननेसेसरी या पथकाला नागरिकांना दंड करावा लागतो हे जास्त आपल्यासाठी धोकादायक बाब आहे. आता दंड करण्याची खरं तर वेळ यायला नाही हवी. सर्व व्यावसायिकांनी आणि सर्व नागरिकांनी स्वतः समजून घ्यायची गरज आहे की आपल्या स्वतःच्या जीवाला धोका आहे. आपण जर समजा संभवतः पॉझिटिव्ह असू तर आपल्यामुळं इतरांना तो धोका आहे. तर मास्क वापरणे हे काय आता नव्यानं सांगण्याची गरज नाही, परंतु ही जी दंडाची रक्कम आहे आता आम्हाला वारंवार सूचना देऊनही जर पालन होत नसेल तर दंडाची रक्कम वाढवावी लागेल. त्यामुळे या फेसबुक लाईव्हच्या माध्यमामधून मी शहरातील सर्व नागरिकांना विनंती करेन की आपण घराच्या बाहेर पडणार असाल, इतर नागरिकांच्या सान्निध्यात येणार असाल तर कंपल्सरी मास्क वापरायचा आहे. बरेच जण रुमालाचा वापर करतात. रुमालाचा वापर काही अंशी आपल्याला सेफ साईड असू शकतो, परंतु रुमाल हा काय कंटिन्यू चेहऱ्यावरती ठेवल्यामुळं त्याच्यामध्ये आपल्या नाकाच्या आणि रुमालाच्या मध्ये थोडासा गॅप राहिल्यामुळं ह्या विषाणूचं संक्रमण होण्याचा धोका असतो. परंतु या रुमालाचा वापर लगेचच घरी गेल्याच्या नंतर तो व्यक्ती धुवून टाकेल अशी शक्यता फार कमी असते. बरेचदा आपल्या सवयीप्रमाणे चेहऱ्यावरचा मास्क म्हणून तो बांधलेला रुमाल नागरिक काढतात, पुन्हा घडी घालून खिशात ठेवतात. थोड्या नंतर घाम आला, आणखीन काही चेहरा पुसायची वेळ आली की तोच रुमाल काढून चेहरा पुसला जातो. मग त्या इन्फेक्टेड जर झाला असेल तो रुमाल ज्यावरती संक्रमण झालेलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. असा रुमाल जर आपल्या डोळ्याच्या, नाकाच्या, तोंडाच्या संपर्कात आला तर तो न वापरता जेवढा धोका होता त्यापेक्षा जास्त धोका तो रुमाल वापरल्यामुळं आपल्याला होऊ शकतो. त्यामुळं रुमाल न वापरता कपड्याचा का होईना पण मास्क असावा जो आपल्याला पाठीमागच्या साईडनं बांधता आला पाहिजे. आपलं काम संपल्याच्या नंतर तातडीनं घरी गेल्याच्या नंतर तो डिटर्जंटमध्ये टाकून धुवायला टाकला पाहिजे. 15 ते 20 मिनिटं डिटर्जंटच्या सान्निध्यात राहिल्याच्या नंतर त्याला आपल्याला स्वच्छ धुवून पुन्हा वापरता येऊ शकतं. तर अशा पद्धतीनं मास्कचा वापर सर्वांनी करायलाच पाहिजे. 5,000 रुपये दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंग न पाळल्यासाठी दंड आहे आणि 1,000 रुपये मास्क न वापरल्याच्या नंतर त्या व्यक्तीला दंड करण्याची माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशामध्ये ती बाब नमूद आहे. यानंतर याच्या रिलेटेडच एक हे आहे की एका व्ह्यूअरने विचारलं की ग्रामीण भागामध्ये कोरोनाची भीती आता राहिली नाही. तर याच्यामध्ये मला एक फ्रेज आठवते की सायकोलॉजीमध्ये एक म्हणतो फिअर ऑफ अननोन. जेव्हापर्यंत एखाद्या गोष्टीचा आपल्याला माहीत नसते तोपर्यंत त्याची आपली खूप भीती वाटते. हे आपण एक्सपिरियन्स केला आहे. आपल्या नांदेडमध्ये जर आपण बघितलं की पहिले 1-1.5 महिना लोकांमध्ये एवढी भीती होती कारण तेव्हा कोरोनाचा एकही केस नव्हता. आपल्याकडे आलं नाही पाहिजे म्हणून लोकांनी खूप चांगल्या रीतीने लॉकडाऊनचा फॉलो केलेला आहे. त्यानंतर जसे जसे केस वाढत गेले, लोकांना माहीत होत गेलं, न्यूजपेपर, मीडिया, लिटरेचर याच्यात माहीत होत गेलं की कोरोना काय आहे, कसा फैलतो, तेव्हा तर लोकांमध्ये जेव्हा भीती अननोन टू नोन झाला व्हायरस, त्यामुळे भीती कमी होत गेली. परंतु ॲज अ डॉक्टर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा तुम्ही इग्नोरन्स करता दॅट इज अ विकेस्ट पॉईंट और वहाँ पे तुम्हाला याचा घात होऊ शकतो आणि कोरोनाचा संक्रमण होऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की चांगल्या गोष्टीसाठी भीती असणे गरजेचं आहे. त्यामुळे आत्ता मी सांगतो कोरोनाच्या व्हायरसला आपण भ्या आणि जे गव्हर्नमेंटचे नॉर्म्स आहे, सोशल डिस्टन्सिंग, 6 फूट दूर राहणे, मास्क घालणे, फ्रिक्वेंट हँड वॉशिंग करणे, सॅनिटायझेशन करणे, ह्या सगळे तुम्ही नियम पाळा. जर हे नियम तुम्ही पाळले तरच तुम्ही कोरोनापासून दूर राहू शकता. त्यामुळे कोरोनाच्या सोबत राहत असताना हे जर तुम्ही सगळे प्रिकॉशन्स घेतले तर आपल्याला याचं इन्फेक्शन कमी होऊ शकतो. दुसरा एक प्रश्न आहे, एक श्रोत्याने विचारला आहे की महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यांच्या आपण जनरल बॉडी मीटिंग आपण घेऊ शकतो का. तर याच्यामध्ये 2 गोष्टी आहे. न घेण्यासाठी कसलाही निर्बंध नाही आहे, परंतु सोशल डिस्टन्सिंगचा व्हायोलेट होता कामा नाही. कारण जर आपण बघितलं फॉर एक्झाम्पल तर महानगरपालिकामध्ये 80 मेंबर आहेत. 80 मेंबरला 6-6 फूट दूर बसवायची जर होत असेल तर आपण त्याच्यामध्ये करू शकता. परंतु याच्यामध्ये मला असं वाटतं की टेक्नॉलॉजीचा यूज केला पाहिजे.
झूम बाकीच्या काही आय टीच्या ॲप्स आहेत त्याच्यामधून तुम्ही ऑनलाईन तुम्ही आय टीच्या माध्यमातून आपण हे करू शकतो. जर ते पॉसिबल नसेल तर आपण GB घ्यायला काही हरकत नाही, पण सोशल डिस्टन्सिंग नॉर्म फॉलो झाले पाहिजे. कारण जेव्हा जे सभागृह आणि जे लोक हे नियम बनवतात त्यांनी जर हा नियम तोडला तर दॅट विल नॉट सेंड द गुड एक्झाम्पल. त्यामुळे घ्यायला काही हरकत नाही, परंतु आपण जर एकदम अर्जंट असेल, काही अर्जंट विषय पास करायचा असेल तर तुम्ही ते घेऊन आपण सोशल डिस्टन्सिंग देऊन आपण ते करू शकतो. त्यानंतर एक प्रश्न आहे की खाजगी हॉस्पिटलमध्ये पेशंट घेत नाही, त्याच्यामध्ये आपण त्या दिवशी आपण मीटिंग घेतली तर मला असं वाटतं की आपण याच्यावर थोडं टाकावं. याच्यामध्ये असं आहे की आता कोविड आणि नॉन कोविड या दोन्ही संदर्भामधील पेशंटला व्यवस्थित ट्रीटमेंट मिळालं पाहिजे आणि तो त्या पेशंटचा अधिकार आहे. आता कोविड पॉझिटिव्ह एखादी केस असेल तर आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून तयार केलेले CCC जे आहेत कोविड केअर सेंटर या ठिकाणी त्यांची ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे. ज्यांना हॉस्पिटलची गरज आहे त्यांना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला आणि आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून त्या ठिकाणी घोषणा करून त्या ठिकाणी रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था केलेली आहे. परंतु जे नॉन कोविड पेशंट आहेत ज्यांना या सारी लाईक सिम्पटम किंवा अशा पद्धतीचा कुठलाही संबंध नाही, तसे सर्व पेशंट इतर दवाखान्यांमध्ये ट्रीटमेंटला जातात. या संदर्भामध्ये सुरुवातीला काही डॉक्टरांनी स्वतःची OPD बंद केलेली होती, परंतु मध्यंतरी या जिल्हाधिकारी कार्यालयातच माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी IMA सोबत एक बैठक घेऊन सर्व डॉक्टरांना त्यांच्या कर्तव्याबद्दल जाणीव करून दिलेली आहे आणि सर्वांनी ते त्या ठिकाणी कबूलही केलं की नाही, आता हे आमची ड्युटी आहे आणि आम्ही ते पेशंट हाताळणार. आणि अशा प्रसंगी सर्वांनी जेव्हा रुग्णांना खरं डॉक्टरांची गरज असते त्या ठिकाणी खरं तर उपचार नाकारणं अतिशय चुकीची बाब आहे. ज्या डॉक्टरांनी अशा पद्धतीनं पेशंटला नाकारला असेल त्याच्यावरती त्यांच्यावर कारवाई करण्याची बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट जो आहे त्याच्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या अनुषंगानं महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी हे कॉम्पिटंट ऑथॉरिटी आहेत आणि आता मागच्या 2-3 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डिलिव्हरीच्या संदर्भामध्ये तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत की काही डॉक्टरांनी डिलिव्हरीचे पेशंट घ्यायला नकार दिलेला आहे आणि त्यांना अशा अवघडलेल्या परिस्थितीमध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जावं लागलं. तर ही निश्चितच गंभीर बाब आहे आणि महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत त्याची चौकशी पण सुरू केलेली आहे. त्यामध्ये जर कोणी दोषी आढळलं तर नियमानुसार त्यांच्या विरुद्ध कारवाई केली जाईल. याच्यामध्ये अजून मी थोडंसं 1-2 पॉईंट ॲड करतो की कोविड पेशंटची काळजी आमचं प्रशासन घेईल, पण नॉन कोविडच्या आजारामध्ये जसं ते हायपरटेन्शन, BP, डिलिव्हरी, नॉर्मल सर्जरीज, डायलिसिस त्याचं भार गव्हर्नमेंटचंही आम्ही आमचे हॉस्पिटल उचलणार. आपण ज्यांना प्रायव्हेटमध्ये जायचं ते खुले आहे, पण याच्या अनुषंगाने सिरीज ऑफ मीटिंग्स IMA सोबत झालेल्या आहे. स्टार्टिंगला 2 महिने आधी त्यांचं हेसिटेशन होतं, परंतु मागच्या 1.5-2 महिन्यापासून ते सुरळीत चालू आहे आणि हे आमच्या टीम पाठवून आम्ही आमच्या हेल्थच्या सरप्राईज टीम पाठवून आम्ही चेक केलेलं आहे. सगळे हॉस्पिटल सुरू आहे. जर एखाद्या नागरिकांना असं वाटलं की ते गेले त्यांना ॲडमिट नाही करून घेतलं, त्यांनी आमच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये किंवा MOHचे जे कमिशनर ऑफिसमध्ये असतं त्यांच्याकडे कंप्लेंट करावं. आम्ही तुमच्या कंप्लेंटवर जरूर कारवाई करू. परंतु जे आमची फील्ड इन्फॉर्मेशन आहे त्याच्या अनुषंगाने सगळे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आता सुरू आहे. त्यांनी सगळ्या डॉक्टरांनी स्वतःची प्रिकॉशन सेफ्टी घेऊन PP किट घालून, मास्क आणि फेशियल घालून त्यांनी सगळ्यांचं ट्रीटमेंट करणं सुरू आहे आणि आता OPD पण प्रायव्हेटमध्ये वाढलेली आहे. त्यामुळे सगळे प्रायव्हेट हॉस्पिटल आता सुरू राहणार आहे. याच्यामध्ये कसलाही शंका नागरिकांनी ठेवू नये. याच्यानंतर आपण आज शेवटचा एक हा प्रश्न घेऊ की डिकंटेनमेंटची काय पॉलिसी आहे. खूप वेळा हा प्रश्न विचारलेला आहे. तर आमचं हेच म्हणणं आहे की आता पॉलिसी अशी आहे की जेव्हा लास्ट केस येतो त्याच्या 28 दिवसापर्यंत आपल्याला ते डिकंटेनमेंट करता येणार नाही. परंतु जर आम्हाला वाटलं की तिचा सर्व्हेलन्स सगळा झालेला आहे, तिथं आता एकही पॉझिटिव्ह नाही आहे, तर आम्ही त्या कंटेनमेंट एरियाला ॲडजस्ट करण्याचे अधिकार सक्षम अधिकाऱ्याला दिलेले आहे. आमचा हाच भर आहे, माझा आणि कमिशनर साहेबांचा आणि SP साहेबांचा, की जनतेला कमीत कमी त्रास झाला पाहिजे. त्याच्यामध्ये इट इज अ बायलॅटरल कोऑर्डिनेशन. जर नागरिकांनी आम्हाला सपोर्ट केलं, जसं मी स्टार्टिंगला सांगितलं की आम्हाला इन्फॉर्मेशन जर तुम्ही बरोबर दिली तर आम्ही लवकर तुमचा सर्वे आमचा संपेल आणि तुमचा एरिया डिकंटेनमेंटमध्ये येण्यामध्ये तुम्हाला सोयीचं होईल. त्यामुळे डिकंटेनमेंट आम्ही लवकरात लवकर करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आमचं हेच राहील की नागरिकांना कमीत कमी त्रास व्हायला हवा. परंतु त्यासाठी आमच्या मेडिकल टीमला हे खात्री झाली पाहिजे की आता एरियामध्ये एकही पॉझिटिव्ह पेशंट नाही आहे आणि फ्युचरमध्ये पण येऊ शकणार नाही. आणि दुसरी कंडिशन आहे की त्या एरियातला सर्व्हेलन्स सर्वे हा चांगल्या रीतीने आणि
14 दिवसापर्यंत ॲक्टिव्ह सर्व्हेलन्स जर समाधानकारक झाला तेव्हाच आपण ह्या कंटेनमेंट एरियाला लिमिटेड करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये प्रयत्नशील राहू. त्यामुळे सगळ्या व्ह्युअर्सला अजून एकदा मी धन्यवाद देतो की त्यांनी आमच्याशी जोडले आणि आपला हा आजचा विषय याच्यावर चांगले आपण प्रश्नही मांडले. मी सगळ्यांना विनंती करतो की जेव्हाही आता दररोज किंवा अल्टरनेट डे आमचे मी किंवा कमिशनर साहेब किंवा ज्या सब्जेक्टवर एक्सपर्ट आपल्याशी रोज संवाद साधणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिक या नांदेड DIO या फेसबुक लाईव्हच्या या पेजला जोडावं आणि आपलं नॉलेज आणि इंटरॅक्शन आमच्याशी प्रशासनालाही आम्हाला काही महत्त्वाची माहिती आपल्या माध्यमातून मिळते. त्यामुळे सगळ्यांचं अजून एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.